प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवल्यात सन 2023 ते 2025 काळात शहरात झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी. येवला पालिकेतील बांधकाम अभियंता राजेंद्र सुतावणे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामाची चौकशी व्हावी. त्यांचे सेवानिवृत्त फंड अदा करण्यात येऊ नये. मेन रोडवरील जबरेश्वर खुंट ते इंद्रनील कॉर्नर रस्ता काँक्रिटीकरण आणि भूमिगत गटार योजना कामात झालेल्या अनियमितता, गटारीचे काम नमूद असताना न केल्याने दत्तस्वामी कंस्ट्रक्शनचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा अशी विविध मागण्यांसाठी येवल्यातील आरटीआय कार्यकर्ते योगेश पोळ व विवेक चव्हाण यांनी केले आहे. येवला येथील नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी सांगितले. सध्या येवले शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेत वापरले जाणारे 9 इंची पाईप भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे. ही बाब अनेक वेळा निदर्शनास आणून दिलेली असताना हा अट्टाहास का असा सवाल उपस्थित करून प्रशासनातील अधिकारी भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचे प्रत्यक्ष कागदपत्रांवरून निदर्शनास येते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयुब शहा, येवला. 2023-25 मध्ये जे प्रशासकीय काम केलेलं आहे येवला नगरपालिकेने, त्यामध्ये इंद्रनील कॉर्नर ते याच्यापर्यंत जबरेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गटारी बांधण्यात आलेला नसून याच्यावर ज्यांनी बिलं काढले म्हणून या ठिकाणी हा जो परवाना आहे दत्त स्वामी कॉन्ट्रॅक्टर याचा तात्काळ परवाना रद्द करण्यात यावा हीच आमची इच्छा आहे. येवला शहरात ज्या प्रशासकीय काळात जे भुयारी आणि भूमिगत गटार आणि सिमेंट काँक्रीटीकरण झाले त्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. त्याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी. तसेच आत्ता जे भुयारी गटार काम चालू आहे त्यामध्ये जे पाईप वापरतात ते 9 इंच पाईप वापरतात त्यामुळे गटार चोकअप होऊन संपूर्ण गावाला त्रास होणार आहे. म्हणून 18 इंच पाईप वापरावा व ते नियमानुसार काम करावे ही आमची पहिली मागणी असून ते जे काम आहे ते सर्व काही नियमानुसार व्हावे आणि जनतेचा पैसा जनतेसाठीच वापरण्यात यावा.